हॅलो नमस्कार, मी प्रियंका. तर मी आज बनवत आहे उडदाचे पापड आणि मी इकडे आलेले आहे गावाकडे. तर खूप छान असं इकडे उडदाचे पापड तयार होतात. इथे मशीन आहे, फॅक्टरी आहे इथे, तर लवकर झटपट तयार होतात. आणि मी इथे घेतलेलं आहे 3 किलो उडीद डाळ. त्यानंतर इथे 3 पॅकेट घेतलेले आहेत पापड मसाला. तुम्ही हवं असल्यास 2 घेऊ शकता 3 किलो डाळसाठी. तर मी इथे 3 पॅकेट घेतले आणि 3 किलो डाळ घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथे डाळ जी आहे कॉटनच्या कापडने मी डाळ इथे पुसून घेणार आहे, कारण की डाळमध्ये ना ते पीठ असतं, त्यासाठी आहे ना ते डाळ व्यवस्थित आपल्याला धुता येत नाही ही डाळ, त्यासाठी फक्त इथे मी पुसून घेणार आहे. अशा पद्धतीने इथे मी पूर्ण डाळ पुसून घेतलेली आहे. आता मी निघाली आहे पापड तयार करण्यासाठी. आमच्या इथे एक मशीन आहे, पापड मशीन. इथे खूप छान फॅक्टरी आहे आणि पटापट झटपट पापड तयार होतात. काही करण्याची आपल्याला गरज राहत नाही. आणि मी खूप लवकर आली ती सकाळी 10 वाजता इथे आली होती आणि मिनिमम मला इथे 2-2:30 झाले होते. आणि ऑलमोस्ट मी सर्व कामं करून आली ती लवकरच सुटली होती. आणि खूप सारे नंबर होते आणि नंतर माझा नंबर लागला. आणि इथे बघू शकतात ही डाळ, आता ही डाळ जी आहे ही डाळ चक्कीमध्ये बारीक करून घेणार आहे आणि माझा नंबर लागलेला आहे. ती बघू शकता तिथे डाळ बारीक करून घेत आहे पीठच्या फॉर्ममध्ये. आणि त्यानंतर ही जी डाळ आहे ती पापडच्या तयार करणार आहे इथे पीठ. आणि त्यांनी मिनिमम मला असं वाटतं 3ही पॅकेट घेतलेलं आहे. मी नंतर त्यांना विचारलं की तिखट नाही होणार, ते बोलले नाही परफेक्ट असं आहे. तर 3 किलो डाळीसाठी 3 पॅकेट परफेक्ट आहे. इथे मसाले त्यांनी टाकून घेतलेले आहे. त्यानंतर त्यांनी पाणी टाकलेलं आहे आवश्यकतेनुसार. त्यांना माहिती असतं किती पाणी कसं काय, आणि परफेक्ट असं त्यांनी ते पीठ तयार करून घेतलेलं आहे पापडाचं. तुम्ही बघू शकता पूर्ण इथे प्रोसेस त्यांनी दाखवलेली आहे. आणि पूर्ण अशा पद्धतीने पीठ टाकून मग नंतर ते व्यवस्थित तयार करतात. आणि इथे बघू शकता इथे असं पूर्ण पीठ तयार झालेलं आहे. आणि इथे ना अशी पट्टी तयार करतात ते, त्याला तेल लावून व्यवस्थित हे चिकन करतात ते, जेणेकरून ते पापड म्हणजे मशीनमध्ये जेव्हा ती पट्टी जाईल ना तर व्यवस्थित आकाराने पापड तयार होतील बारीक. तुम्ही बघू शकतात पूर्ण प्रोसेस कशी तयार केलेली आहे. खूप छान असे पापड तयार होत होते आणि माझ्या लवकर म्हणजे तयार होऊन गेले ते ऑलमोस्ट पापड, कारण की माझे जास्त नव्हते. 3च किलो मी तयार केले होते इथे पापड. आणि इथे पूर्ण ते पापड तयार झाल्यानंतर पूर्ण इथे प्रोसेसमध्ये पूर्ण तयार होतात. आणि लास्टमध्ये मग तिकडे मला जावं लागलं, कारण की ते लवकरात लवकर पापड तयार होतात, ते खाली पडतात आणि मग आपल्याला उचलून लगेच डब्यात आपल्याला ते टाकावे लागतात. आता पापड निघायला वेट करते बनवलेले आहे. एवढं भयंकर गरम होतं आहे. मी 10 वाजेपासून आली, आता वाजलेला आहे तो मिनिमम 3-4 तास झाले मला. आणि आता पापड येत आहे तिकडे. अशा पद्धतीने मशीन असतं ते. तर हळूहळू सर्व पापड एका लाईनला हळूहळू खाली पडतात ते, आणि सर्व मग मी एका व्यवस्थित एकावर एक ठेवून सर्व डब्यात ठेवते. आणि खूप ही प्रोसेस खूप पटापट होते, कारण की तिकडनं पापड लवकर तयार होतात आणि मग इकडे यायला लगेच ते लवकरात लवकर. आणि खूप छान असे उडदाचे पापड लागतात. तुम्ही तळू शकता, भाजू शकता, कसंही खिचडी डाळ भातसोबत खूप टेस्टी असे पापड लागतात. तर आजची पापडची रेसिपी तुम्हाला आवडली असेल, तुमच्याकडे जर असं मशीन असेल तुमच्या गावाकडे किंवा तुमच्या इकडे आजूबाजूला, तर नक्कीच अशा पद्धतीने पापड तयार करून बघा, कारण की काही झंझट राहत नाही. मला पण 3-4 तास लागतात, पण लवकरात होतं, लाटण्याची गरज नाही आणि काही टेन्शन नाही. आणि खूप छान असे पापड इथे तयार झालेला आहे. तर आजचा व्लॉग, आजचा व्हिडिओ, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर लाईक करा. पुन्हा भेटूया. बाय, टेक केअर.